आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुमचा भाऊ काय करतोय ते बघा जरा, आणि हे मुलींच्या मागे फिरण्याचे धंदे बंद करा आता। तुझ्यासाठी एक काय 10 बंगले बांधले ना तुम्ही, घातलो ना बेब। तुझं हे महत्वाचं काम करून झालं की हे जेवायला। मी प्रेग्नंट आहे आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाबा मला आणि माझ्या बाळाला स्वीकारायला तयार नाहीये। अहिल्या, हे बघ, प्रीतम तुझा मुलगा आहे हे तू नाकारू शकत नाहीस, पण माझी खात्री आहे तुझे संस्कार त्याला कधीही चुकीचं नाही वागू देणार। श्रीकांत, हे मला मान्यच आहे, मला हेही मान्य आहे की प्रीतम खूप खोडकर आहे। मला हेही मान्य आहे की प्रीतम चुका करतो। आजपर्यंत त्यांनी जे काही केलं आपण सगळ्यांनी बघितलंय, पण तो असं वागेल असं मला नाही वाटत रे। पण हे त्याने स्वतःनी कबूल करायला पाहिजे। तो एकदाही असं म्हणालेला नाहीये की आई हे मी केलेलं नाहीये, मी चुकीचं वागलेलो नाहीये। फक्त त्याच्या एका शब्दावर मी स्वतः त्याला घरात घेऊन येईन, पण तोच जर स्वतःला निर्दोष मानत नसेल तर मला सांग, मी काय करू? शेवटी अहिल्याला तिच्या मुलासाठी तिचं मदर्स लव्ह जागा होताना दिसतंय। जर असं झालं ना तर माझा सगळाच प्लॅन चौपट होईल आणि मला या घरातून निघून जावं लागेल। नाही नाही नाही, मी असं होऊ नाही देणार। मला माझं आणि माझ्या बाळाचं फ्युचर सुरक्षित करायचंय आणि त्यासाठी मला या घरातून जाऊन नाही चालणार। मोनिका, थिंक अबाउट इट। तू मोनिकासाठी आवळा, कैरी हे सगळं घेऊन गेला होतास का? तुला माहितीये का ती प्रेग्नंट आहे ते? जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही। प्रिया, परिस्थिती कशी असो, माझं प्रेम खरं आहे। एक साधा ठोस पुरावा नाहीये तुमच्याकडे प्रीतम। बरं ठीक आहे, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी शपथ घेऊन सांगा की तुमच्या हातून काही चूक घडलेली नाहीये। प्रीतम सर, हे बघा, कधी कधी ना आपण या जगाच्या गोंगाटातनं असं थोडं वेगळं बाजूला जाऊन बसावं, स्वतःच्या मनाचं ऐकावं, शोधावं जे करायचं आहे ते। असं मस्तपैकी आभाळाकडं बघावं, समुद्राजवळ जावं, असं निसर्गाच्या सानिध्यात, समद्या माणसांपासून एकदम लांब। कारण निसर्गच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो। तुम्हाला माहित आहे, मी बी असंच करते कधी कधी। म्हणजे मला जेव्हा काही गोष्टी कळत नाही तेव्हा मी बी असंच करते, समद्या माणसांपासून लांब जाऊन बसते। कारण मला माहित आहे, आयुष्य म्हटलं की चांगले वाईट दिवस दोन्ही बी असतात, आणि हे वाईट दिवस आहेत ना ते जास्त दिवस राहत नाहीत प्रीतम सर, असे पटदिशी निघून जातात। आणि मला खात्री आहे, हे तुमच्या आयुष्यातले वाईट दिवस आहेत ना ते बी निघून जातील। तुम्ही फक्त विश्वास ठेवा, समद ठीक होईल। आणि आम्ही आहोत ना, आम्ही आहोत तुझ्यासोबत। तुझ्या चांगल्या वाईट सगळ्या दिवसांमध्ये आम्ही तुझ्या सोबत आहोत। तू फक्त ऐसा अपसेट नको राहूस यार।
जसं तो असं सगळ्यांसोबत तू मस्करी करत असतो, हसत खेळत राहत असतो, तेच बघायला आवडतं. त्याची स्माइल खूप मिस करतो. ब्रो हस ना, कम ऑन. तुझा भाऊ सांगतोय, तू म्हणतो ना भाई बोला भगवान बोला, प्लीज हस ना, प्लीज. कम ऑन ब्रो. हा आईने आपल्या मुलाचा चेहरा बघणं नाकारलाय. तो मुलगा कसा हसेल सांग ना. प्रीतम सर, ते दिवस बी लवकर येतील, माहित आहे मला. आणि हा, तुमच्या माहितीसाठी सांगते मी, देवी यांना समज माहित आहे. हा म्हणजे त्यांना माहित आहे की तुम्ही इकडे आमच्याकडे राहताय. मीच सांगितलं आहे त्यांना. याचा अर्थ लक्षात येतोय तुमच्या की देवी यांना त्यांच्या मुलाची काळजी आहे. त्यांना त्यांना त्यांचा मुलगा त्यांच्या नजरेसमोर पाहिजे. मला खात्री आहे देवी आई हळूहळू समजून घेतील तुम्हाला. देवी आई आहेत त्या 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 कधीच कुणावर अन्याय करणार नाही. समजा सत्य ना त्यांना कळलं ना, त्या त्या लवकरच तुम्हाला परत घरात घेतील. तुला खरंच असं वाटतं पार? बघ ना पारू, म्हणजे आईच्या जीवावर आता इतकं मोठं संकट आलं, पण सध्या जाऊन आईला भेटू शकत नाही. तिला एक मिठी मारून तिला विचारू शकत नाही की आई तू बरी आहेस? यार, तिकडे माझी बायको रात्रंदिवस रडत असेल. ती ठीक आहे यार, ती ठीक आहे. प्लीज मला आपल्या घरी घेऊन चल प्लीज. हो, मी नाही राहू शकत रे सगळ्यांची. प्रीतम सर, जसं तुमचं समद्यांवर प्रेम आहे ना, तसंच घरातल्या समद्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्हाला ह्या अशा अवस्थेत बघून ना कुणी बी स्वस्थ नाही बसलेलं. समद्यांच्या डोक्यात ना एकच विचार सुरू आहे की प्रीतम सरांना या समद्या परिस्थितीतनं या संकटातनं बाहेर कसं काढायचं. सर, तुम्ही फक्त विश्वास ठेवा समद्यांवर. काहीतरी मार्ग सापडेल, समजा ठीक होईल.